अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. यंदा 29 जुलै 2026ला आलेली आहे यंदाची गुरुपौर्णिमा, ज्याची आपण खूप उत्सुकतेने वाट बघत आहोत. आता या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपण दरवर्षी महाराजांची आपल्याकडून जेवढी जमेल ना तेवढी सेवा आपण करत असतो. ती कशी करायची, काय करायची, त्या संदर्भातली आजची माहिती आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना ह्या 21 दिवसामध्ये काही सेवा करायला जमणार नाही आहे ना, त्यांनी फक्त 5 मिनिटांची ही सेवा करायची आहे. तर त्यांना आयुष्यभर म्हणजे बघा, काहीच मागण्याची गरज पडणार नाही. त्यांना महाराज सगळं काही भरभरून देणार आहेत. बघा, स्वामी सेवा म्हटलं की काही लोक नियमांना खूप घाबरतात आणि स्वामी सेवेत येण्या अगोदरच खूप नियम आहेत. असं करावं लागतं, तसं करावं लागतं. मग इच्छा असूनही स्वामी सेवेत येत नाहीत आणि स्वामींची सेवा करता येत नाही किंवा वेगवेगळे जे पारायण असतील, ग्रंथ वाचन असतील, ते करत नाहीत नियमांच्या भीतीमुळे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की देव हा भीतीचा विषय नाही आहे. देव हा भक्तीचा विषय आहे. आपल्यासोबत जे काही वाईट होतं असतं ते आपल्या कर्मानुसार, प्रारब्धानुसार होत असतं. पण त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा. देवाबद्दल किंवा एखाद्या गुरूंबद्दल जे काही तुमच्या मनामध्ये नियमांची भीती असेल ती पूर्णपणे काढून टाका आणि विशुद्ध अंतःकरणाने खऱ्या भक्तिभावाने जी कोणती सेवा आजपर्यंत तुम्ही करत आहात, आत्तापर्यंत करत आलेले आहात, जी कोणती सेवा करण्याची इच्छा तुमच्या मनात आहे ना, ती सेवा मनापासून करा. आता बघा, स्वामींची सेवा म्हटलं की जी कोणती इच्छा, मनोकामना असेल तर ते 100% आपली पूर्ण होतेच. पण ह्या उलटच जर तुम्ही 24 तास सेवा करताय, पण मीही पारायण केली तरी सेवा केली, मी इथे जाऊन सेवा केली, मी तसं केलं, असं केलं, जर तुमच्या मनामध्ये भावच नसेल तर त्या सेवेला काहीही अर्थ नाही. अगदी आयुष्यभर जरी तुम्ही तशी बिना भावाची सेवा केली तरी तुम्हाला त्याचे अनुभव येणार नाही. या उलट दिवसभरामध्ये तुम्ही फक्त एक वेळा स्वामींचं नाव घेतलं आणि ते अंतःकरणापासून घेतलेलं असेल ना, तर स्वामी महाराज नक्की तुम्हाला तुमच्या हाकेला प्रसाद देतील आणि ते धावून येतात. तर गुरुपौर्णिमेनिमित्ताने तुमची जी कोणती इच्छा असेल, मनोकामना, तुमचं एखादं अडलेलं काम असेल ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, पण काही केलं ते पूर्ण होत नाही आहे, तर जी कोणती इच्छा असेल ते मनामध्ये ठेवा, स्वामींना सांगा आणि या व्हिडिओमध्ये ज्या काही मी तुम्हाला सेवा सांगणार आहे त्या सेवा करायला तुम्हाला सुरुवात करा. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, मुलं मुली कोणीही असो, शहरात असाल किंवा आपल्या गावी असाल, कोणीही असो, ह्या सेवा करणाऱ्याला वयाचं किंवा कशाचं हे बंधन नाही आहे. सर्वात महत्त्वाचं की या सेवांना कोणत्याही नियमाचं बंधनसुद्धा नाही आहे. आता आपण स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींनी ती गोष्ट दिली तर मी माझ्यासाठी योग्य आहे असं मनामध्ये विश्वास ठेवा आणि ती गोष्ट तुम्हाला नाही मिळाली तर स्वामी याहीपेक्षा चांगलं माझ्या आयुष्यामध्ये मला देणार आहे आणि ही गोष्ट माझ्यासाठी चांगली नव्हती, माझ्या भल्याची नव्हती, म्हणून स्वामींनी मला दिला नाही, हा विश्वास मनामध्ये ठेवा. बघा, तुम्हाला एक वेळ अशी येईल की घ्यायला ओंजळ कमी पडेल आणि स्वामी तुम्हाला भरभरून देतील. फक्त तो विश्वास आणि संयम असायला हवा. खरंच अशा वेळेस जरा मन तुटून जातं, पण कळत नाही का त्यावेळेस ती योग्य न मिळणं हेच योग्य होतं. 21 दिवसांच्या सेवेला तुम्हाला 9 जुलैपासून सुरुवात करू शकता. पण हा व्हिडिओ तुम्ही जर लेट बघितला तर 9 तारखेनंतर तुम्हाला, तर ज्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ बघितला त्या दिवसापासून तुम्ही ह्या सेवेला अगदी त्याच दिवशी लगेच सेवेला सुरुवात करू शकतात. गुरुपौर्णिमा आहे 29 जुलैला, तर गुरुपौर्णिमा झाल्यानंतरच तुमचे जेव्हा कधी 21 दिवस पूर्ण होतील तेव्हा तुम्ही 21 दिवसांची सेवा पूर्ण होऊ द्या, काही हरकत नाही. आपण मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करू शकतो. भाव काय आहे की गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये मला ही 21 दिवसांची सेवा पूर्ण करायची आहे. मग भले ते 21 तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमची सेवा पूर्ण होऊ किंवा 29 तारखेच्या नंतर तुमची सेवा पूर्ण झाली तरीसुद्धा काही हरकत नाही. कारण गुरुपौर्णिमेच्या अगोदर आणि गुरुपौर्णिमेच्या नंतर म्हणजे गुरुपौर्णिमेच्या काळातच तुमची सेवा जी आहे ती स्वामींच्या चरणी रुजू होईल. तर सगळ्यात पहिली सेवा तुम्हाला काय करायची आहे की स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक पाठ करायचा आहे. आता तुमचं लहान बाळ आहे, तुम्ही वर्किंग आहात, तुम्हाला वेळ नाही आहे, तर तुम्ही काय करू शकता की रोज स्वामी चरित्र सारामृताचे 7 अध्याय वाचू शकता. म्हणजे 3 दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होईल असं 21 दिवसांमध्ये. बघा, तुम्ही 3 दिवसांचं एक या पद्धतीने जेवढे पारायण होतील तेवढे पारायण तुम्ही करू शकता. आता तुम्हाला 7 अध्याय वाचायला रोज वेळ नाही आहे, तर रोज तुम्ही 3-3 अध्याय, म्हणजे आज 1, 2, 3 वाचले, नंतर उद्या 4, 5, 6 वाचले, नंतर 7, 8, 9 अशा आपल्याला नित्यसेवेसारखे आपल्याला पारायण वाचायचं आहे. आणि असे एक पारायण या पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करू शकता. स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. जर तुम्ही 3 दिवसामध्ये एक पारायण तुम्हाला कंप्लीट करायचं असेल तर पहिल्या दिवशी तुम्हाला 1, 2, 3 म्हणजे 7 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 7चे पुढे 14 वाचायचे आहेत आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी 15 पासून ते 21 पर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे. आता बऱ्याच महिलांना असं होईल की लहान मुलं आहे,
त्यामुळे परत बाकीच्या काही जबाबदाऱ्या आहेत त्याच्यामुळे जमणार नाही. म्हणून ही एक छान आपल्याला सेवा करता येणार आहे. 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण करायचं असेल तर पहिले 3 अध्याय वाचायचं आहे. नंतर दुसऱ्या दिवशी त्यानंतरचे 4, 5, 6 नंतर 7, 8, 9 नंतर म्हणजे आपल्याला हे 3-3 अध्याय 21 अध्याय वाचूपर्यंत तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचं. असं 7 दिवसामध्ये आपलं एक पारायण पूर्ण होतं. या पद्धतीने दुसरी सेवा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की 9 तारखेपासून ते 29 जुलैपर्यंत किंवा तुमच्या सेवेचे 21 दिवस पूर्ण होईपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांचा तुम्हाला दररोज नित्य नियमाने न चुकता 11 माळी जप करायचा आहे. मग यामध्ये कधीही काही खंड पडू द्यायचं नाही. तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता. तुम्ही देवघरासमोर बसून केला तर अतिशय उत्तम. बाकी देवघरासमोर शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये अंथरून पांघरून सोडून कुठेही खाली आसन घेऊन तुम्ही बसून शकतात. रोज 11 माळी जप हा करायचा आहे. स्वामी चरित्र सारामृताचं पारायणसुद्धा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकतात. आणि तिसरी सेवा म्हणजे रोज 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र फक्त देवासमोर दिवा लावून हात जोडून तुम्ही 11 वेळा म्हटला तर सुद्धा चालेल. पण जर तुम्ही आजारी आहात, तुम्हाला काही त्रास असेल, तुमच्या घरामध्ये इतर व्यक्तींना काही त्रास असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, घरामध्ये भांडण होत असतील, कोणी व्यसन करीत असेल, तर अशा वेळेला एका ग्लासमध्ये कोणत्याही धातूचा ग्लास असू द्या, एका ग्लासमध्ये पाणी घ्या, त्यावर तुम्ही तारक मंत्र म्हणताय. त्यावेळेस तो ग्लास आपल्यासमोर ठेवा, त्या ग्लासावर आपला उजवा हात ठेवा आणि त्यानंतर मोठ्याने किमान स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजामध्ये 11 वेळा तारक मंत्र म्हणा. आणि त्यानंतर एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही सेवा करताय ना, तर त्या व्यक्तीला हे पाणी पिण्यासाठी द्या. स्वतःसाठी केलेली असेल तर स्वतः हे पाणी घ्या. घरामध्ये एखादी व्यक्ती व्यसन करत असेल, ती व्यक्ती आजारी असेल, चिडचिड करीत असेल, तर त्या व्यक्तीला तुम्ही दररोज 21 दिवस पूर्ण होईपर्यंत ही पाणी प्यायला द्या. बघा, तुम्हाला या सेवेचे खूप चांगले अनुभव येतील. आता बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ही सेवा करत असताना आपण कोणताही संकल्प केलेला नाही आहे. फक्त पहिल्या दिवशी स्वामींना आपण मनापासून प्रार्थना केलेली आहे की महाराज, माझी अशी इच्छा आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण करा. मी आजपासून 21 दिवस नित्यसेवा नित्य नियमाने दररोज न चुकता करणार आहे. आणि दररोज सेवा करताना सुरुवातीला स्वामींना प्रार्थना करायची आहे, आपली जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी, अडलेलं काम पूर्ण होण्यासाठी. यानंतर ही सेवा वेगवेगळ्यासुद्धा तुम्ही करू शकतात. म्हणजे सकाळी सारामृताचं पारायण केलं, दुपारी जप केला, संध्याकाळी तारक मंत्र म्हटला किंवा एका जागी बसून एकाच वेळी तिन्ही सेवा तुम्ही केल्या तरीसुद्धा चालतं. आपण जेव्हा ही सेवा करतो ना, तेव्हा रोज सारामृताचा एक पाठ करणार असाल तर एकाच जागेवर बसून करायचं आहे. म्हणून पहिल्या अध्यायापासून तर ते 21 अध्यायापर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे. आणि 21 अध्याय पूर्ण वाचन होईपर्यंत मध्ये उठायचं नाही आहे, कोणाशी मध्ये बोलायचं नाही, फोन घ्यायचं नाही आहे, कोणी आलं तरी उठायचं नाही, बोलायचं नाही आहे. ह्या 21 दिवसामध्ये आपल्याला 21 पारायण या पद्धतीने आपल्याला करायचे आहेत. 21 स्वामी चरित्र सारामृताची सुद्धा तुम्ही पाठ करायचे आहेत. तेही कोणतेही नियम न पाळता, कारण ही नित्यसेवा आपण रेग्युलरली करतो आणि नित्यसेवेसाठी कोणतेही नियम नसतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या घरातील इतर सदस्यांनी नॉनव्हेज खाल्लं तर त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही स्वतः नॉनव्हेज खाऊ नका. कारण नॉनव्हेज खाल्ल्यानंतर मग ही सेवा करण्याला काहीच अर्थ नाही. आणि जर तुम्हाला नॉनव्हेज वगैरे बनवावं लागत असेल तर अगोदर आपली सेवा कंप्लीट करून घ्या आणि त्यानंतर घरच्यांना नॉनव्हेज वगैरे बनवून तुम्ही देऊ शकतात. तर फक्त ही छोटीशी गोष्ट तुम्हाला पाळायची आहे. बाकी श्रद्धेने तुम्ही जशी जमेल तशी 21 दिवस स्वामींची ही सेवा करू शकतात. ह्यामध्ये बघा, शक्यतो आपल्या घरात नॉनव्हेज होणार नाही याची काळजी घ्या. घरातल्यांना सांगा, कारण 21 दिवस हे स्वामींच्या सेवेसाठी खूप महत्त्वाचे असतात. गुरूंची सेवा ही खूप आयुष्यात देऊन जाते. बघा, आपण जेव्हा आपल्या गुरूंची सेवा करतो ना, त्यामध्ये खूप काही फळ मिळत असतं. या काळामध्ये पारायणाच्या काळात परान्न पूर्णपणे वर्ज्य आहे. उगीच दोष लावून घ्यायचे नाहीत कुणाचं अन्न खाऊन. त्याप्रमाणे हे पारायण सेवा आपण सकाळपासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत करू शकतो. फक्त आपल्याला दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये ही सेवा करायची नाही. त्याचप्रमाणे संकल्प करून जर ही सेवा करायची आहे, त्याचप्रमाणे मासिक पाळी आली तर मासिक पाळीचे 4 दिवस सोडून ही सेवा स्किप करायची आहे. पण तुम्हाला असं माहिती आहे की 21 दिवसामध्ये तुम्हाला मासिक पाळी येणार आहे, मग तुम्ही लवकरच ही सेवा सुरू करू शकता. त्यात काही हरकत नाही. आता तुम्ही ती पुढं कंटिन्यू करू शकता. तुम्ही जॉबला असाल, जर तुम्हाला शक्य होत नाही घरी पारायण करणं, तर तुम्ही शॉपच्या ठिकाणी देखील ही सेवा करू शकतात. काही अडचण नाही. तर लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी असू द्या, त्या ठिकाणी सोडवण्यासाठी गुरुग्रह स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या गुरूंची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे. गुरूंची सेवा झाली म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही.
ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी चांगलंच वागावं, कारण शेवटी कर्म महत्त्वाचं असतात. कर्माशिवाय काही नाही. तुम्ही चांगलं केल्यावर आयुष्यात तुमचं चांगलं घडणारच. भलेही तुम्ही देवाची सेवा कमी केली तरीसुद्धा परमेश्वर तुमच्या पाठीशी असतोच. गुरूंची सेवा ही खूप महत्त्वाची असते. आता गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्या सर्वांना जेवढी जमेल तेवढी आपल्याला स्वामीची सेवा करायची आहे. चला तर मग